नमस्कार मंडळी, अखेर आकाशच्या प्रेमाने भूमीला पुन्हा खेचून आणलंय आणि पुन्हा आता भूमीची महाजनांच्या घरामध्ये धूमधडाक्यात एंट्री होणार आहे। बाकीच्या गोष्टी जरी भूमीला आठवत नसल्या तरीही रघु काकांनी आणि अक्कांनी समजून सांगितल्यानंतर भूमी आता आकाशला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्याची प्रॉपर्टी त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। महाजनांच्या घरात आता ग्रँड एंट्री घेऊन भूमी पुन्हा आता रागिणीचे 12 वाजवणार आहेत। मालिकेत पुन्हा आता नवा ट्विस्ट येणार आहे, कारण भूमीच्या पाठीमागे भानुशाली वकील, अक्का आणि रघु काका अगदी खंबीर उभे आहेत। डॉक्टर शैलेश वर्तक सुद्धा यासाठी प्रयत्न करणार आहेत। आता या सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यात हे सगळं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आकाश भूमीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की भूमी, मी तुझा नवरा आहे, तुला आपलं लग्न आठवतंय का? लग्नाच्या वेळी तुम्हाला हा काळा धागा बांधला होता, तुला आपल्या लग्नाच्या वेळच्या गोष्टी आठवतात का? जेव्हा मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा मी हट्टाने हा धागा तुझ्याकडनं बांधून घेतला होता। आकाश भूमीला त्या सगळ्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भूमीला मात्र त्या गोष्टी आठवत नसतात। भूमी डोक्याला हात लावते आणि भूमीला अजूनच त्रास व्हायला लागतो, तर आकाश खूप घाबरलेला असतो। आकाश आता लगेच डॉक्टरांना बोलवतो। डॉक्टर लगेचच भूमीवर उपचार करायला सुरुवात करतात, तर आकाश हा बाहेर आलेला असतो। रागिनी आकाशला विचारत असते की आकाश काय झालं, भूमीने नक्की काय सांगितलं? शेवटी रागिनीच्या मनात चांदणे असतात आणि त्यामुळे रागिनीला प्रचंड भीती वाटत असते की भूमीने आकाश जवळ काही सांगितलं तर नसेल ना। आकाश सोबत नक्की भूमीचं काय बोलणं झालं असेल या सगळ्या गोष्टींचे तिला उत्तर हवे असतात। तर मानसी सुद्धा इकडे रडत असते, तर अथर्व तिला समजून सांगत असतो की हे बघ, ताईला काहीही होणार नाहीये, तू अजिबात काही काळजी करू नकोस। मानसी सुद्धा आई योगेश्वरीचा धावा करत असते। आकाश जेव्हा रागिनीला सांगतो की भूमीची स्मृती गेलीये आणि भूमीला आधीचं काहीच आठवत नाहीये, आता ही गोष्ट रागिनीच्या चांगल्याच पथ्यावर पडलेली असते। रागिनी विचार करते की चला, आता हिला मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि आत्तासाठी तरी ही आपल्यासाठी धोकादायक नाहीये। रागिनीला विचारत असतो की आत्तू, माझी भूमी बरी तर होईल ना? रागिनी त्याला खोटा दिलासा देत म्हणत असते की अरे तू अजिबात काळजी करू नकोस, भूमी अगदी सुखरूप बरी होणार आहे। आकाश आत्याला म्हणत असतो की आत्या, परंतु लवकरात लवकर भूमीला बरं व्हायलाच पाहिजे, हे बघ मी तिच्याशिवाय कधीच जगू शकत नाही। रागिनी मात्र मनामध्ये म्हणत असते की ती भूमी मात्र कधीच बरी व्हायला नकोय आणि त्यामुळे तुझाही एकदाचा अंत होऊ दे आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊ दे। तितक्यातच आता तिथे डॉक्टर आलेले असतात। डॉक्टर आता सगळ्यांना म्हणतात की तुम्हाला काय वेळ लागलाय का? अहो, त्या कोमामधून बाहेर आल्यात, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची नाहीये का? आणि आता कुठे या गोष्टीतून त्या बाहेर पडल्यात आणि तुम्ही पुन्हा त्यांना त्याच गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करताय? आकाश म्हणतो की सॉरी डॉक्टर, खरं तर माझा तसा काहीच हेतू नव्हता। डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुमचा जरी काही हेतू नसला ना तरी तुम्ही जे कृत्य केलं ना ते तेच दर्शवतं। तुम्हाला एक गोष्ट समजते का? तुम्ही त्यांना आठवण्याचा प्रयत्न करायला लावताय, तुम्ही त्यांना आठवायला सांगताय, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर प्रेशर येतंय आणि त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच खराब होऊ शकते। आता सध्या त्यांचा मेंदू फार कमकुवत आहे, त्यामुळे तुम्ही आता सध्या त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही देऊ नका। आकाश म्हणतो की ठीक आहे डॉक्टर, परंतु आता यावर आपण काय करणार आहोत? डॉक्टर आता आकाशला सांगू लागतात की हे बघा, त्यांची पूर्णपणे स्मृती गेली असं काही नाहीये। त्यांना त्यांच्या माहेरच्या गोष्टी आठवताय, त्यांना त्यांचं नाव आठवतंय, त्यांचे आई वडील आठवतात, त्यांची आई वारली हे देखील त्यांना आठवतंय, एक सावत्र बहीण आहे, एक भाऊ आहे, एक बहीण आहे, सगळं काही त्यांना व्यवस्थित आठवतंय। प्रॉब्लेम फक्त इथे होतोय की त्यांना लग्नानंतरचं काही आठवत नाहीये। लग्नाआधीच्याच म्हणजेच 1 वर्षापूर्वीच्या सगळ्या मेमरी त्यांच्या क्लिअर आहेत, फक्त लग्नानंतर ज्या गोष्टी घडल्यात त्या सगळ्या त्या विसरल्यात। आकाश म्हणतो की हो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही, परंतु आता यावर उपाय काय आहे? डॉक्टर म्हणतात की यावर उपाय म्हणजे फक्त वेळ आहे, वेळच आहे की जी त्यांना सगळं आठवून देईल। वेळ आल्यावर आपल्याला काहीही सांगता येईल आणि मग आपण दुसऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलूही शकतो, परंतु आता प्लीज तुम्ही त्यांच्या डोक्यावर अजिबात प्रेशर देऊ नका आणि त्यांना आठवायला तुम्ही त्यांना प्रवृत्त करू नका। डॉक्टर आता तिथून निघून गेलेले असतात। आकाश आता डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं असतं ते सगळं ऐकण्याचं ठरवतो। त्यानंतर तिथे माधवराव देखील आलेले असतात, तर आकाश माधवरावांना सांगतो की तुम्हाला भूमीला जिकडे कुठे न्यायचंय तिकडे तुम्ही न्या। भूमी जर बोलली ना की तिला तिच्या माहेरी जायचंय तर तिला तिथेच राहू द्या। भानुशाली वकील आकाशला म्हणतात की मला काय वाटतं की आपण त्यांना त्यांच्या माहेरीच पाठवूयात, कारण भानुशाली वकिलांना चांगलंच माहित असतं की सासरी जाणं त्यांच्यासाठी किती धोकादायक आहे ते। आकाश भानुशाली वकिलांना सांगतो की ठीक आहे वकील, परंतु तुम्ही सुद्धा मधून मधून भूमीला भेटायला जा, कदाचित तुम्हाला जर भेटल्यानंतर तिला जर केस संदर्भात काही आठवणी आठवल्या तर। रागिणी म्हणत असते की हा भानुशाली काय आमचा पिछा सोडत नाहीये आणि याला तर आता अद्दल घडवलीच पाहिजे।
रागिनी भानुशाली वकिलांना म्हणते की हो भानुशाली वकील, तुम्ही जा बर का भूमीला भेटायला. परंतु भानुशाली वकिलांकडे रागिनीचा सगळा पाणउतारा असतो, परंतु ही गोष्ट रागिनीला काही माहीत नसते. भानुशाली वकील अजूनही रागिनीच्या फोकसमध्ये नसतात. रागिनी डॉक्टरांचे सुद्धा आभार मानते. आजी विचार करत असते की भूमीला आता तिच्या माहेरी पाठवावं लागेल आणि मग माझा आकाश पुन्हा उदास होईल. तेव्हा माधवराव म्हणतात की आजी तुम्ही काळजी करू नका आणि आकाशराव तुम्हाला जेव्हा कधी भूमीला भेटायचंय ना तेव्हा तुम्ही भेटायला आमच्या घरी या. तेवढंच तिला आठवण्यामध्ये सुद्धा मदत होईल. मी नेहमीच भूमीला आठवून देण्याचा प्रयत्न करेल. मी वारंवार तुमचे फोटोज दाखवेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने समजावण्याचा प्रयत्न करेल. आकाश बाबाला म्हणतो की थँक्यू बाबा, खरं तर तुमच्या इतका विश्वास माझा दुसरा कोणावरही नाहीये आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळं व्यवस्थितच कराल, कारण गेल्या काही दिवसांपासून तुमचं माझ्यावर असलेलं आणि भूमीवर असलेलं प्रेम मी बघितलंय. रागिनी म्हणते की ठीक आहे, मग आपण आता भूमी समोर नको जाऊयात, कारण आपण जर तिला आठवतच नाहीये तर तिच्या समोर जाण्यामध्ये अजून ती स्वतःलाच त्रास करून घेईल. आकाश आता लांबूनच भूमीला बघतो तर अभि आता आकाशला घेऊन तिथून निघून जातो. राजा काका म्हणतात की पण मला असं वाटतंय की आपण भूमीची एकदा भेट घ्यायला हवी, आपण तिला भेटून जाऊयात का. रागिनी म्हणते की नाही, कशाला, उगाच तिला त्रास होईल. आता ती राजा काकांना घेऊन सुद्धा तिथून निघून जाते. घरी आल्यानंतर आकाश हा आजीला सांगत असतो की आजी, देवी योगेश्वरीला आता तू साकडं घाल आणि माझी खात्री आहे की भूमी लवकरात लवकर आपल्या घरी येणार आहे. आणि आई योगेश्वरीला सुद्धा तो सांगत असतो की आई लवकरात लवकर माझ्या भूमीला बरं कर आणि मी लवकरच डोंगरावर तुझ्या दर्शनासाठी देखील येईल. आकाश देवी आईला साकडं घालत असतो आणि त्याचं साकडं आता पूर्ण होण्याची सुद्धा वेळ आलेली असते. तर माधवराव आता भूमीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की भूमी, अगं बाळा तुझं लग्न झालंय, अगं तुझंच काय पौर्णिमाचं आणि मानसीचे सुद्धा लग्न झालंय. आणि आकाशची पूर्ण हिस्ट्री आता ते तिला समजावून सांगतात. भानुशाली वकील आता भूमीला सगळं काही खरं सांगून देतात. ते भूमीला सांगतात की तुम्ही इथे आहात परंतु आकाशच्या जीवाला तिकडे धोका आहे. तुमची स्मृती गेली आहे, एका अर्थाने हे चांगलंही झालंय. त्यामुळे तुमच्यावरचा धोका आता टळलाय, परंतु आकाशवरचा धोका अजून टळलेला नाहीये. तुम्ही आता कायम माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. भूमीला या सगळ्या गोष्टी पटत नसतात, परंतु भूमीला एक गोष्ट तर चांगलीच माहित असते की बाबा आपल्याशी कधीही खोटं बोलणार नाही. आणि मग भानुशाली वकिलांसोबत ती हात मिळवते आणि मग कामासाठी आता ती सज्ज होते. आकाशच्या प्रेमाने पुन्हा भूमीला खेचून आणलेलं असतं. आकाशच्या प्रेमालाही यश आलेलं असतं. माधवरावांनी जो उपाय केलेला असतो तोही आता सक्सेसफुल ठरलेला असतो. आणि मग भूमी आता महाजनांच्या घरी राहायला तयार होते आणि मग आकाश अगदी जोमाने भूमीला घेऊन येतो आणि महाजनांच्या घरामध्ये भूमीची एंट्री होते. भूमीला जरी काही गोष्टी आठवत नसल्या तरी मृत्यूपत्रानुसार भूमीच ही महाजन प्रॉपर्टीची मालक असते आणि रोज आता ती आकाश सोबत जाऊन आणि आकाशच्या बरोबरीने काम करणार असते आणि ऑफिसमध्ये आकाशच्या जवळ बसून सगळा कारभार आता ती सांभाळणार असते. रागिणीची आता इथेच हार होणार असते, कारण रागिणीच्या छातीवर पाय देऊन आता भूमी सज्ज झालेली असते. भूमीला जरी काही माहीत नसलं, जरी काही आठवत नसलं तरी भूमीने आता आकाशसाठी लढण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर मित्रांनो, असेच मालिकांचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.